टू झेड मोल सोडलेले अख्ख्याच्या म्हणजे अख्ख्या मोल तर हे गाइस दीपक मारणे इथे तुमचा ब्लॉगर आहे तो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो अख्खी खडक वाजताचं अख्खं धरण सगळे म्हणजे सगळे ए टू झेड मोल सोडलेले अख्ख्याच्या म्हणजे अख्ख्या मोल सोडलेत. हे बघा पाणी आणि सगळं फुल आहे, सगळं जाम आहे बघा. ह्या बाजचं पण हे बघा अख्खच्या अख्खं आहे ना, म्हणजे ह्याच्यावर कधी कधी पाणी पण सुद्धा जातं. हे बघा इकडे पाणी कसलं उडलं इच्छा गावात. एवढं झालं पावसामुळे समोरचं काही दिसत नाहीये. हे बघा गर्दी आहे वाटतं आज, कारण की लोक फिरायला तिकडं. पाऊस पडले की नाही का ते ट्रेकर खेकडे बाहेर येतात. खड्ड्यात जाशील मला ना हाताला मुंगे आहेत ना, मला सुधरा ना रे हँडल पकडला का नाही सुद्धा कळा ना. अरे चढवली होती तवा तवा नाही का अख्खे असे दगड तिकडे उडत होते, थोडे उडत होते मागचं चालत. अरे कोण चालत होतं? तू चालत होता? ट्रिपल सीट उत्कन गाडी. उत्कन म्हणजे गावात फोटो काढता येणार एवढ्या गाडी नाही दिसला. थांब एक मिनिट, थांब इकडे दाखव गाडी. बाबा रे ए दीपे थांब. अरे पेट्रोल संपायचं रे. अरे अडकून बसती गाडी. अरे मग काय काय निंद आहे काय? मला काय गाडी थांब थांब मी इथं नाही. तर मित्रांनो आपण जयशिश्वरला आले आणि हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आतलं दर्शन देतो. आतलं दर्शन घ्या तुम्ही, बघू शकता आतलं दर्शन घ्या तुम्ही देवाचं. झूम नाही होते पण ह्यांचे पुशअप चालू आहेत. तुमचे ब्लॉगर वगैरे नाही का पुशअप करतात येत गरम होण्यासाठी, बघू शकता. हा बदला बालाजी हा ब्लॉगर आणि झालं का ब्लॉगर हारला तुमचा. दोघंच बॉडी बिल्डर बघा कसं लढतोय बघा. बाल्या हारला, बाल्याने हरली. बाल्या हरला. कंटिन्यू सगळ्यात कमी ज्याने मारले तो खायला सारणार. आता खाली गेलो सगळ्यांना. सार्थक स्पॉन्सर आहे. तर काय आता तुम्हाला वरती जातो, वरती गेल्यावर भेटतो. चला लवकर मंदिराची सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघा. वरती गेल्यावरती सिनेमॅटिक लवकरात लवकर. अरे छत्री होती ना, छत्री कुठे आहे ती छत्री? आईच्या गावात आणि वीज नाही आला.
पडली गाडी पण. गाडीतनं धूर निघतोय. गाडीला चावी पण नाही बघा मित्रांनो. गाडीला चावी पण नाही, गाडी चालू होती बघा आपोआप. हेवी ड्रायव्हर आहे हे बघा. ए घालची आतमध्ये. हे बघा हेवी ड्रायव्हर हा हेवी ड्रायव्हर. कुठं पण गाड्या घालते कुठं पण गाड्या घालत्या. घसरलो होतं मला वाटतं जाते खाली. तेच ना हेवी ड्रायव्हर छत्री उडून चालली. बरोबर मी छत्री घे. छत्री दिली त्यांना. पाऊस एवढा आहे काय सांगू तुम्हाला. म्हणजे खरंच लय भारी वाटतं. हे सगळी गेली खाली आणि हे बघा परत येऊ एकदा पुन्हा एकदा घरातलं घेऊन यायचं एकदा परत आईला दाखवायचं एकदा आणायचं. आई आणि तिच्या सगळ्यांना आणायचं घरी एकदा इथं फिरायला. कारण की एवढं भारी आहे ना हे सेम म्हणजे त्याला तोडच नाही म्हणजे शब्दच नाही ह्याला बघायला. हे नाही करायचे त्यांना लय आवडत आहे बघायला. बघ येऊ कधी त्यांना घेऊन येऊ का पावसाळ्याच्या महिन्यामध्ये नक्की आणू त्यांना आपण इकडे. तर त्यांच्यासोबत मला एकदा ब्लॉग बनवू आपण इथं आल्यावरती. तर चला दीदी आई सगळ्यांना म्हणजे नाही का इथं बघा हे बघताना त्यांना केवढं भारी वाटतं. म्हणजे बघा ना अख्खं दुःख पिकअप पडलंय. खरंच लय भारी वाटतं इथं. मलाच एवढं भारी वाटतं त्यांना किती भारी वाटतं. सारखच्या घरातली आणि माझ्या घरातली अशी यायचं एकदा बघू. कसं वाटतंय तुम्हाला. लय गार वाटतंय. येताना मस्तपैकी तुम्ही सोय करून या. आम्ही सोय नाही करून आलोय बघा. टी शर्टावरती आलोय. तुम्ही मस्तपैकी येताना सोय करून घ्या. नाहीतर मग आमच्यासारखं तुम्हाला असं काकडत बसायला लागेल डोकं बिकं भिजून. नगरसेवक तुम्हाला कसं वाटतंय. गार गार एकूण मित्रांनो हे आत्ताच्या साडेपाच झालेलं आहे आणि तुला सांगून हे नवीन एक ब्रिज बनतोय. तो ब्रिज तर एवढा भारी आहे एवढा म्हणजे एवढा भारी आहे. आणि समोर नाचकी टाकली तर ह्या बाजूला धबधबे दिसतात आहेत. आणि धुक्यामुळं एवढं भारी इथं वातावरण झालंय ना म्हणजे सांगू शकत नाही. तुम्ही एकदा नक्की. आणि हे हिला म्हणजे जास्त माहित नाहीये. ज्यावेळेस आपण जशेश्वरला येतो ना तिकडे राईट साईडला आपण टर्न घेतला की म्हणजे तिथं हा व्ह्यू तुम्ही बघा. चला ह्यांना सगळ्यांना थंडी वाजते आणि मला काहीच वाजत नाही म्हणजे थंडी वाजते मला. पण हे सगळेजण थंडी पडले झालं नाही का म्हणजे अख्खं चांगलं. पण आपल्याला ब्लॉग बनवायचा त्यामुळे आलंय. चला पण खरंच लय भारी आहे. तोंड नाही तर तोंड नाही. खेकडे तरी एक खेकडा सुद्धा दिसला नाहीये. खेकड्याची मला एक व्हिडिओ काढायची म्हणजे असं थंबनेलसाठी एक फोटो घ्यायचा होता. पण खेकडा काही दिसला नाहीये. खेकडा दिसायला पाहिजे होता. छोटा का आहे ना खेकडा दिसायला पाहिजे होता. पण काय आता खेकडा पण दिसायला कबूल नाही. आणि खेकडा एक तरी खेकडा फक्त पाहिजे. त्याला ना मारणार आहे ना काय करणार. फक्त एक फोटो काढायचा एकदा हातात पकडायचा. की कधीच खेकडा असं पकडायला नाही हातामध्ये. पहिल्यांदा पकडायचा होता. कारण की माझा एक मित्र होता तो आपला आर्यन तो आलता आत्ता इथं मध्ये. पण इथं सुद्धा खेकडा दिसत नाही एक सुद्धा खेकडा. आणि आता जाताना चहा बी प्यायला मस्त पैकी एकदम चिल. तर चला आता जाऊ राईट खालीच जातो आता. कारण की तुम्हाला आता आजमध्ये चालवत नाही कारण की गाडी आता मी चालवणार आहे. आणि चला तुम्हाला खूप मजा आली. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा. तर चला मित्रांनो आपली भेळ आली एकदम क्वालिटी आहे. हे पण दाखव आणि